नमस्कार बीएलओ मित्रांनो. एस-आय-आर मध्ये मागील काही महिन्यांपासून आपण बीएलओ ॲपमध्ये मॅपिंग ऑफ इलेक्टर विथ प्रिव्हियस एस-आय-आर या टॅबमध्ये 2002 मध्ये असणाऱ्या मतदारांचं नाव शोधून त्याला मॅपिंग केलेलं आहे. तसंच ज्यांचं नाव 2002 मध्ये नाही अशा मतदारांचे प्रोजेनी मॅपिंग देखील आपण केलेलं आहे. आता एस-आय-आर प्रोग्राम 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये प्रत्यक्षात आपल्याला घरोघरी जाऊन ते इन्युमरेशन फॉर्म घेऊन त्या मतदारांना वाटप करायचा आहे आणि तो त्यांनी भरून आणून आपल्याला कलेक्ट करून आणायचा आहे आणि त्यानंतर तो आपल्याला डिजिटाइज करायचा आहे. परंतु आलेला फॉर्म हा जो आहे तो कोरा असणार आहे. म्हणजे आपण मॅपिंग केलेलं आहे, ती माहिती प्रिंट आउट होऊन आलेली नाही. ती माहिती संपूर्णतः कोरी किंवा त्याच्यावर कोणताही दस्तऐवज प्रिंट होऊन आलेला नाही. त्यामुळे त्या मतदाराचं ज्याच्यासोबत मॅपिंग केलेलं आहे त्याचं मॅपिंगचं डिटेल्स हे मतदाराकडून भरून आणायचं आहे आणि ही डिटेल्स भरण्यासाठी आपल्याला त्यांना मदत देखील करायची आहे. काही बीएलओंकडून मॅपिंग केलेली माहिती हरवलेली आहे किंवा काही बीएलओंनी प्रत्यक्षात घरी भेट दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून ईसीआय नेटला ती माहिती 2002 च्या यादीतली शोधून त्या ठिकाणी लगेचच त्यांचं मॅपिंग केलेलं आहे. त्यांच्यासोबत मॅपिंग केलेला कोणताही लिखित पुरावा किंवा लिखित स्वरूपामध्ये त्यांनी ती माहिती त्यांच्याजवळ ठेवलेली नाही आणि आता या फॉर्मवर ती संपूर्ण माहिती त्या मतदाराकडून आपल्याला भरून घ्यायची आहे किंवा आपल्याला त्यांना भरण्यास मदत करायची आहे ज्यांच्यासोबत आपण ऑलरेडी मॅपिंग करून ठेवलेलं आहे आणि ही माहिती आपल्याला मिळवायची आहे. ज्यांच्याकडून हरवली आहे किंवा ज्यांच्याकडे तो रेकॉर्ड आता उपलब्ध नाही तर त्यांच्यासाठी ज्यांच्यासोबत मॅपिंग केलेलं आहे हे कसं शोधायचं यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅपिंग झालेल्या मतदाराची मागील 2002 च्या एस-आय-आर बरोबर किंवा ज्याच्यासोबत प्रोजेनी ऍड केलेला आहे अशी माहिती कशी शोधायची याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवायचा आहे. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉपचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घेणार आहोत. आता ही जी कार्यवाही करायची आहे ही आपल्याला लॅपटॉपवर करावी लागणार आहे, कारण ती माहिती आपल्याला एक्सेल स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे किंवा एक्सेलमध्ये आपल्याला ती बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरवर जायचं आहे सर्वात पहिलं आणि इथे आल्यानंतर आपल्याला ईसीआय नेट असं सर्च करायचं आहे. ईसीआय नेट सर्च केल्यानंतर आपल्याला eci.net.eci.gov.in अशी वेबसाईट मिळेल. ही वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक स्वरूपात मिळेल, तिला क्लिक करून आपण डायरेक्ट या पेजवर येऊ शकाल. आलेला हा जो पहिला रिझल्ट आहे यावर आपण क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपणासमोर भारत निर्वाचन आयोग ईसीआय नेटचं डॅशबोर्डचं पेज आपणासमोर ओपन झालेलं दिसेल. अशा पद्धतीनं हे पेज आपल्याला या ठिकाणी ओपन झालेलं दिसतंय. या ठिकाणी आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन युजिंग क्यूआर फॉर बीएलओ ओनली, जे बीएलओ आहेत त्यांनी या ठिकाणचं लॉग इन या डेस्कटॉप साईटवरनं आपल्याला करायचं आहे आणि ते कसं करायचं यापूर्वीही आपण याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. नसेल केलं तर आपण आता पुढील तीच स्टेप पुन्हा एकदा करणार आहोत. या ठिकाणी लॉग इन युजिंग क्यूआर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपणासमोर एक क्यूआर येईल. या क्यूआरला स्कॅन करण्यासाठी आता आपण आपलं बीएलओचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्वात खाली आपल्याला लॉग इन ऑन ईसीआय नेट वेब असं दिसेल. या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे स्कॅन क्यूआर असा ऑप्शन दिसतो, या स्कॅन क्यूआर ला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर कॅमेरा ओपन होईल. हा कॅमेरा या क्यूआर वर स्कॅन करायचा आहे आणि याला ओके करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपलं स्कॅनिंग किंवा आपलं क्यूआर लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपणासमोर या ठिकाणी आपल्याला बीएलओचं नाव इथे दिसेल, इलेक्ट्रल रोल आणि या सगळ्या ऑप्शन बद्दल आपण माहिती यापूर्वीही घेतलेली आहे. आता इथे आल्यानंतर आपल्याला काही टॅब्स दिसत आहेत. त्यातील आपल्याला इथे बघा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑप्शन पण दिसतोय. त्यानंतर प्री एस-आय-आर इलेक्टर मॅपिंग, म्हणजे आपण ज्यांना मॅपिंग केलेलं आहे त्यांची डिटेल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या टॅब बद्दल माहिती पाहूयात. आपल्याला जी माहिती जी मॅपिंग करून ठेवलेली आहे ती आपल्याला प्राप्त करायची आहे. ती माहिती या टॅबमध्ये आहे. प्री एस-आय-आर इलेक्टर मॅपिंग या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे.
इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला मॅपिंग इलेक्टरचा रिपोर्ट या ठिकाणी पाहायला भेटेल आणि अशा पद्धतीनं आपल्याला याचा इंटरफेस येईल. इथे आल्यानंतर आपल्याला व्ह्यू प्रिव्हियस एस-आय-आर मॅपिंग विथ एनामोलीज या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्या ज्या एनामोलीज झालेल्या आहेत त्या एनामोलीज सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा पद्धतीनं प्री एस-आय-आर मॅपिंगच्या बद्दल माहिती येईल, जिथे आपलं स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट असणार आहे, असेंब्ली असणार आहे, पार्ट नंबर असणार आहे आणि ते सिलेक्ट मॅपिंग कॅटेगरी विचारलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिसून येत आहेत, ज्यामध्ये सेल्फ, प्रोजनी आणि एनामली असे 3 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतायत. या 3 ऑप्शन पैकी आपल्याला या तीनही ऑप्शन मधून एनामोलीजची सुद्धा माहिती आपल्याला घेता येणार आहे. तर आपण सगळ्यात पहिलं ज्यांच्या सोबत 2002 सेल्फ मॅपिंग झालेलं आहे, म्हणजे जी व्यक्ती आजही आहे आणि 2002च्या यादीमध्ये देखील आहे, अशा व्यक्तींचं जे मॅपिंगचं डिटेल्स आहे त्याच्यामधलं स्टेट, असेंब्ली, त्यांचा सिरियल नंबर, पार्ट नंबर जुना कोणता होता तो आपल्याला पाहायचा आहे आणि त्या फॉर्मवर भरण्यासाठी आपल्याला ती माहिती मदतीच ठरणार आहे. त्यासाठी सेल्फ या ऑप्शनला क्लिक करूयात. इथे सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर आपणासमोर अशा पद्धतीनं माहिती आलेली दिसेल. आता ही माहिती तुम्हाला जितके काही रेकॉर्ड्स असतील ते सर्वात खालच्या कोपऱ्याला इथे दिसतायत बघा. इथे एकूण 513 जे रेकॉर्ड्स आहेत ते सेल्फ मॅपिंग न झालेले आहेत. आता हे जे मॅपिंग केलेलं आहे, ज्यांच्या सोबत 2002 ची यादी आपल्याला क्लिअर मॅपिंग ज्याला आपण म्हणतो, ते क्लिअर मॅपिंग ज्यांच्या सोबत झालेलं आहे त्यांचं डिटेल्स आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं पाहायला भेटेल. आता हे रेकॉर्ड पहिल्या पेजवर आपल्याला 25 याच आकडेवारी दिसेल. तर याला जर आपण क्लिक केलं तर साधारणतः 100 रेकॉर्ड्स आपण वन टाइम या ठिकाणी पाहू शकतो. तर आपण सुरुवातीला थोडंसं वरती येऊया. आता याला हे जे एक्सेल आहे हे डाउनलोड करण्याची फॅसिलिटी उपलब्ध नाही, परंतु आपण त्याला या ठिकाणी या कर्सरच्या सहाय्याने हा संपूर्ण डेटा आपण अशा पद्धतीनं त्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. कंट्रोल ए करा किंवा कंट्रोल ए ऐवजी असं टोटल सिलेक्ट करा आणि याला कंट्रोल सी म्हणा किंवा राईट साईडला क्लिक करून या माहितीला कॉपी करा. कॉपी केल्यानंतर याला आपल्याला ही जी माहिती आहे ही आपल्याला एक्सेल शीटमध्ये घ्यायची आहे. त्यामुळे आपण आपलं जे एक्सेल शीट आहे त्याला एक्सेल शीट ओपन करायचं आहे आणि ब्लँक एक्सेल शीट आपण घेतोय, या ठिकाणी ब्लँक वर्कबुक घेतोय आणि इथे आलेली जी माहिती आहे ती पेस्ट करणार आहोत. आलेली माहिती आपण या ठिकाणी जशी आली आहे तशीच पेस्ट करणार आहोत. अशा पद्धतीनं आपल्याला ही सगळी माहिती इथे एक ज्या स्वरूप आहे इथे तुम्ही पाहताय तर इथे त्या व्यक्तीची प्रत्यक्ष माहिती दिसते आणि लास्ट एस-आय-आर लिंकेज आपल्याला या निळ्या रंगामध्ये दिसतोय आणि त्याच्या डिटेल्सची माहिती आपल्याला हिरव्या रंगामध्ये दिसते, जी की आपण या ठिकाणी सुद्धा डॅशबोर्डवर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला इथे देखील ती माहिती तुम्हाला पाहायला भेटेल. या हिरव्या रंगामध्ये त्याची प्रत्यक्षात आजची सद्यस्थितीची माहिती आहे आणि इथे लास्ट एस-आय-आर लिंकेजची माहिती ही वेगळ्या रंगामध्ये दिसते. म्हणजे आपल्याला जो फॉर्म आहे त्यावर हा तपशील आपल्याला त्या ठिकाणी भरावा लागणार आहे आणि तो आपल्याला अतिशय महत्वाचा मदतीस ठरणार आहे. तर आता आपण अशा पद्धतीनं हे 100 रेकॉर्ड्स आपण इथे घेतले. परत नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करूयात आणि पुढील जे रेकॉर्ड्स आहेत, जे 100 रेकॉर्ड्स होते त्यातील पुढील जे रेकॉर्ड्स आहेत, समजा 101 ते 200 असं असणार आहे. याला सुद्धा आपण कर्सरच्या सहाय्याने टोटल सिलेक्ट करून घ्या. बरोबर चांगल्या अचूक पद्धतीनं कर्सर न सुटता सिलेक्ट करा, त्याला कॉपी करा. कॉपी केल्यानंतर परत एक्सेलवर या आणि सर्वात शेवटी ज्या ठिकाणी आपण पहिले 100 कॉपी केले होते त्याच्या शेजारी खाली याला पुन्हा कंट्रोल व्ही करा आणि त्याला पेस्ट करून घ्या. अशा पद्धतीनं ह्या सर्व मतदारांचं जे सेल्फमध्ये झालेले आहेत अशा सर्व मतदारांची माहिती आपण कॉपी करून जर घेतली तर आपल्याला ती त्याची व्यवस्थित जी एक्सेल शीट आपण या ठिकाणी करतोय ती एक्सेल शीटची प्रिंट जर काढली तर आपल्याला आणि याच्यामध्ये एक्सेल मधून आणखी सॉर्ट देखील करता येणार आहे. आपल्याला ज्या इन्युमरेशन फॉर्म मिळणार आहेत त्या इन्युमरेशन फॉर्म रँडमली असणार आहे. आपण जर त्याचे व्यवस्थित गठ्ठे बनवले आणि इथे जर आडनावावाईज जर या एक्सेलला फिल्टर मारलं तर आपल्याला ती व्यक्तीचं नाव आणि त्याच्या समोरील माहिती भरण्यासाठी खूप मदत या ठिकाणी होणार आहे. आता आपण पहिली जी माहिती काढली ती सेल्फ मॅपिंग मध्ये काढली, म्हणजे ज्यांचं नाव 2002 मध्ये आहे आणि आजही आहे अशा लोकांना आपण जे एस-आय-आरचं लिंकेज केलेलं आहे, मॅपिंग केलेलं आहे ते आपल्याला सापडले. आता असे लोक आहेत ज्यांचं मॅपिंग प्रोजेनी म्हणून झालेलं आहे. त्यासाठी या परत सिलेक्ट मॅपिंग कॅटेगरीला क्लिक करायचं आहे. प्रोजेनीवर क्लिक करायचं आहे.
आणि पुन्हा सबमिट करायचं आहे. आता प्रोजेनी जितक्या काही उपलब्ध असतील त्या तुम्हाला या ठिकाणी हे जे रेकॉर्ड्स आहे, टोटल्स दिसतायत, टोटल मॅप दिसतायत, टोटल अनमॅप दिसतायत, टोटल इलेक्टर एनामोलीज किती आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटताय. आता आपण जे पाहतोय ते प्रोजेनी किती झालेले आहेत. आता हे जे दिसतायत, हे जे सर्व प्रोजेनी आहेत, हे देखील तुम्हाला 25 रेकॉर्ड्समध्ये दिसतील आणि एकूण प्रोजेनी मॅपिंग देखील किती झालेलं आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याला देखील तुम्हाला जर डाउनलोड किंवा कॉपी करायचं असेल तर 100च्या पटीमध्ये आपण जास्तीत जास्त या ठिकाणी त्याला कॉपी करू शकतो. अशा पद्धतीनं आलेला डेटा घ्या, याला कर्सरनं अचूक सिलेक्ट करा, सगळे रेकॉर्ड सिलेक्ट होतील. अशा पद्धतीनं कर्सर बरोबर सिलेक्ट करून घ्या. याला शेवटापर्यंत घेऊन या आणि हा शेवटच्या माहितीपर्यंत इथं कर्सर आणून सोडायचा आणि याला राईट क्लिक करून कॉपी म्हणा. कॉपी म्हणल्यानंतर आपण जे एक्सेल ओपन केलेलं आहे त्याच्या शेजारी शीट प्लस करा किंवा एक शीट आणखी वाढवून घ्या. याला कंट्रोल व्ही करा. आलेली माहिती जी प्रोजेनी रेकॉर्ड्स आहे ती तुम्हाला इथे आलेली दिसेल. अशा पद्धतीनं जितके काही प्रोजेनी रेकॉर्ड्स असतील ते तुम्हाला भेटतील. आता तिसरे एनोमलीजसाठी सुद्धा आपण या ठिकाणी शीट ॲड करतोय. पुन्हा आपण आपल्या वेबसाईटवर जातोय. वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला हे सर्व दोन्ही रेकॉर्ड झाले. आता एनामोलीज किती आहेत त्या एनामोलीज सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायच्या असतील तर एनामोलीला सिलेक्ट करा, सबमिट करा. सबमिट केल्यानंतर किती एनामोलीज आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. पुन्हा आपल्याला जितक्या काही एनामोलीज आहेत त्या जर पाहायच्या असतील तर त्याही 100च्या पटीमध्ये आपण कॉपी करून घ्यायच्या आहेत. पुन्हा या टॅबला असं क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीनं जितकं काही रेकॉर्ड्स आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने इथपर्यंत सिलेक्ट करायचं आहे. याला कंट्रोल सी करा, कॉपी करा. आपण जे एक्सेल शीट घेतलंय 3 नंबरच्या एक्सेल शीटमध्ये आपण एनामोलीज घेतोय. त्या देखील याप्रमाणे तुम्हाला येतील आणि एनामोलीज सॉर्ट आउट करून आपल्याला त्यांचं काय प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. पहा, एनामोलीजच्या समोरील हा जो एक डोळ्याचं चित्र आहे. या डोळ्याच्या चित्राला जर क्लिक केलं तर एनामोलीज नेमकी कोणत्या प्रकारची आहे ते तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता. आता ह्या बाबतीतची बाकीची इतर जी माहिती आहे ती आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एनामोलीज कशा दूर करायच्या, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जो इन्युमरेशन फॉर्म आहे तो इन्युमरेशन फॉर्म तुम्हाला अशा पद्धतीचा मिळणार आहे आणि आता जो आपण माहिती पाहत आहोत, जी माहिती आपण मिळवत आहोत ती माहिती आपल्याला या ठिकाणी इथं दिलेली आहे. बघा, मागील एसआयआर च्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि जर वरील रकान्यात ज्याचं नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाच्या मागील एसआयआर मधील तपशील म्हणजे प्रोजेनी रेकॉर्ड्स या ठिकाणी येणार आहे आणि त्यासाठी आपण ही जी माहिती आता कॉपी पेस्ट करून घेतलेली आहे ती भरण्यासाठी इथे अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी ठरणार आहे. बाकी पुढील व्हिडिओमध्ये आपण हा जो गणनापत्र आहे, इन्युमरेशन फॉर्म आहे तो कसा भरायचा, त्यानंतर पुढील जो व्हिडिओ आहे एनामोलीज कशा दूर करायच्या या बाबतीत आपण सविस्तर माहिती आपल्या सचिन गायकवाड या चॅनलवर पाहणार आहोत. त्यासाठी सचिन गायकवाड या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या BLO बांधवांपर्यंत पोहोचवा. एक लाईक नक्की करा. धन्यवाद.